श्री स्वामी समर्थ. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की स्वामींना, गजानन महाराजांना किंवा आपले जे शंकर महाराज आहेत त्यांना चिलीम, हुक्का या सगळ्या गोष्टी का दिल्या जातात? बऱ्याचदा तुम्ही फोटोमध्ये किंवा मंदिरात पाहिलं असेल की हुक्का देण्याची प्रथा आहे. तर त्यामागे नेमकं कारण काय? तर हुक्का म्हणजे कुठल्याही प्रकारची नशा किंवा व्यसन नाही. तर स्वामी, गजानन महाराज, शंकर महाराज हे मानवी रूपात जरी असले तरी ते देह वासनेच्या पलीकडचे होते. ते कुठल्याही बंधनात अडकलेले नव्हते. असे ते मानवी रूपामध्ये लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी अवतार घेतलेला होता. तर हुक्का देणं म्हणजे काय? तर सांसारिक जे विचार आहेत, सांसारिक जी वासना आहे, वाईट विचार आहेत, ते धुराप्रमाणे आकाशामध्ये उडवून देणे असा त्यामागचा अर्थ होतो. लोकांचे बरेचसे प्रश्न, लोकांचे बरेचसे कष्ट ते त्या वेळी त्यांच्या कर्माचा जो काही भाग आहे तो सगळा ते त्यांच्यावर घेत असत. आणि पूर्वीच्या काळी राजे महाराजांना किंवा महान जी लोक होती त्यांना हुक्का देण्याची प्रथा होती. तर तीच प्रथा आज तागायत चालत आलेली आहे. आणि म्हणूनच बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की हुक्का का दिला जातो? तर त्यामागे असं पारमार्थिक कारण त्याच्या मागे आहे की हुक्का पिणं म्हणजे त्यातनं जो धूर आहे, त्यातनं जो धूर निघतो तो संसार रूपी व्यसन, संसार रूपी वासना, विचार, वाईट विचार यांना धुराप्रमाणे आकाशात उडवून लावणे असा त्याचा अर्थ होतो. श्री स्वामी समर्थ.